Chen's kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joy. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. रोज रोज नवनवीन काय बनवायचे असा प्रश्न सगळ्याच गृहिणींसमोर पडलेला असतो. तर तुमचं थोडं टेन्शन कमी करण्याचं काम मी या व्हिडिओद्वारे करण्याचा निश्चित प्रयत्न केला आहे. तर अगदीच आपल्या घरात हिरवे मूग किंवा पिवळे मूग उपलब्ध असतात, तर ते मीठ टाकून उकडून घेतलेले आहे. तर पौष्टिक मूग जर आपल्याला या पद्धतीने वापरता येत असेल तर सगळेच आवडीने खातील. तर हिरवी मिरची, कढीपत्ता, खोबरं, जिरं आणि 5-6 लसूण पाकळ्या आणि या ठिकाणी दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन टाकायचं आहे आणि हे बेसन अगदी एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी दह्यामध्ये हे बेसन चांगले मिक्स झाले पाहिजे. तर ही कढी मी ज्या वेळेला पहिल्यांदा केली त्यावेळेला मला वाटलं नव्हतं की इतकी आवडेल, तर सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ली. तर या दह्यामध्ये पाणी टाकून परत छान घोटून घ्यायचं आहे व बेसन अगदी आपले छान मिक्स झालेले आहे. या दह्यामध्ये आता त्याचं ताकात रूपांतर झाले आहे. आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं आपण पाणी वापरायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार आपण मिरची वापरायची आहे, लसूण वापरायचं आहे, 4-5 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे, थोडंसं सुकं खोबरं घ्यायचं आहे, जिरं अगदी अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि फ्रेश कढीपत्ता यामध्ये टाकायचा आहे. आणि कोथिंबीर जर आवडत असेल तरीही तुम्ही यामध्ये टाकू शकता. 2-3 तुकडे छोटे छोटे आल्याचे टाकायचे आहे. तर आता ही कढी आपण कढईमध्ये करणार आहोत. 2 पळी तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये पहिल्यांदा कढीपत्ता टाकायचा आहे. छान तडतडला की मग त्यामध्ये जिरे, मोहरी टाकायची आहे. यात कढीपत्ता प्रथमच टाकायचा आहे कारण कढीपत्त्याची फोडणी खूप छान लागते कढीला. त्यामुळे आधी जिरे, मोहरी न टाकता कढीपत्ता टाकायचा आहे व चेचून घेतलेला 2-3 पाकळ्या लसूण यामध्ये टाकायचा आहे. असे केल्यामुळे खूप छान फोडणी बसते. तर आता हे चांगले परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो यामध्ये टाकणार आहोत आणि तोही चांगला परतून घ्यायचा आहे. अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकायची आहे. अगदी छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि त्यानंतर जी आपण बेसन मिश्रित ताक करून घेतलेलं आहे ते यामध्ये ओतायचं आहे व कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. असं हलवून घेतल्यामुळे कढी चांगली तयार होते आणि त्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत. तर फ्रेंड्स, सुकलेल्या आठवणींचा जरा ही माझी दुसरी कादंबरी प्रकाशित झालेली आहे. तर ती ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सहज उपलब्ध आहे. जर आपल्याला खरेदी करायची असेल तर त्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हळद जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही वरून ॲड करू शकता आणि जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. तर आता ही आपली कढी चांगली घोटून घेतलेली आहे. तर आता आपल्याला जे उकडून घेतलेले मूग यामध्ये आपण टाकणार आहोत. जर फ्रेंड्स आपल्याला टेस्टला मिरची कमी वाटत असेल तर तुम्ही आणखीन वरून तुम्ही बारीक करून मिरची टाकू शकता. तर आता ही चांगली हलवून घ्यायची आहे. अजिबात त्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत आणि ही कढी चांगली शिजल्यानंतर मगच आपण यामध्ये उकडून घेतलेले मूग ॲड करणार आहोत. आता 5 ते 10 मिनिटानंतर आपण यामध्ये उकडून घेतलेले मूग अशा पद्धतीने ॲड करून घेणार आहोत. तर
जेवढे आपण मूग शिजवून घेतलेले आहे तेवढे हे मूग आपण यामध्ये टाकणार आहोत आणि टाकल्यानंतर परत ते छान हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्यामुळे खाली करपट असे होत नाही, खाली लागत नाही. अगदी व्यवस्थित एकसारखे ही कढी आपली तयार होते. कढी ही हलवली नाही तर फुटूही शकते. तर फ्रेंड्स, मनाचा कल ही माझी दुसरी कादंबरी आहे. तीही फ्लिपकार्ट अँड अमेझॉनवर उपलब्ध आहे. तीही तुम्ही परचेस करू शकता. चवीनुसार मीठ यामध्ये वापरायचं आहे. तर पहा, छान अशी त्याला दाटसर अशी कढी तयार झालेली आहे. आपल्याला पातळ हवी असेल तरीही आपण थोडं पाणी ॲड करू शकतो. वरून छान फ्रेश कोथिंबीर टाकून परत एक चांगली छोटीशी उकळी काढायची आहे. तर आता आपण याला तडका करून घेणार आहोत. तर चांगली लाल बेडगी मिरची तेलात टाकून जिरं मोहरी व त्यात आपण अजून 2 इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे. ते म्हणजे धनापूड आणि मिरची पूड. आता चांगलं हलवून लगेचच गॅस बंद करून त्याच्यावर ओतून घ्यायचं आहे. कढीवर ओतून घेतल्यानंतर छान हलवायचं आहे. तर पहा, हा तडका आपला तयार झालेला आहे. खूप छान अशी टेस्टी कढी तयार होते. तर घरी एकदा नक्की करून पहा. कढी भात खूप छान लागतं. अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबरही खूप टेस्टी लागते. बरोबर कच्चा कांदा असेल तर आणखीन मजा येते. तर अशा पद्धतीने जिरा राईस बरोबर ही कढी, मुगाची कढीचा बेत तयार केलेला आहे. अगदी माझ्या मुलींनीही खूप आवडीने खाल्ली, घरच्यांनीही खूप आवडीने खाल्ली. तर तुम्हीही एकदा ट्राय करून पहा. तुम्हीही परत परत कराल अशी ही साधी सोपी डिश आहे आणि पौष्टिकही आहे. अगदी आजारी असेल तरीही तुम्ही या पद्धतीची कढी करू शकता. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही आजची अगदी साधी सोपी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर अशा नवनवीन रेसिपींची नोटिफिकेशन येण्यासाठी शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी पाहत राहा आणि पौष्टिक आणि मस्त हेल्दी असे खात राहा. तर अशा पद्धतीने हा राईस खूपच टेस्टी असा लागला. तर फ्रेंड्स, ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.